सारंग, तुला अजूनही सांगतेय, तोंड आवर. माझा दादा काही बोलत नाहीये ना, म्हणून ह्याचा तोंडाचा पट्टा चालूच राहिलाय. दाजींचे हात बांधले गेलेत ना, म्हणून ह्यांना सगळ्यांना ऊत आलाय. दादाचे हात बांधले गेलेत, पण माझे नाही येत ना. 2 कानाखाली ठेवून देते, मग बरोबर सुचेल ह्याला सगळं. अगं 2 काय 4 फटके मार. तू आत्तेच माझी आणि तो तुझा हक्क आहे. पण आता मी जे काही बोललो ना, त्यातला एकही शब्द चुकीचा होता हे तू सिद्ध करून दाखव. पण तरी पण तू भानावर ये. गप्पा बसा. मी जर आज शब्द पाळला नाही तर आर्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल. आणि तुम्ही इतकं सगळं बोलण्याची काही गरज नव्हती, पण मी तुम्हाला बोलू दिलं. सगळी मनातली गरळ उकलात तुम्ही. खरं तर मगाशीच म्हटलं होतं मी की मी माझा शब्द पाळणार म्हणून. ठीक आहे, पण बरं झालं, जे मनात होतं ते ओठांवर आलं. आता पुन्हा एकदा सांगतो, रावसाहेब नगरकर दिलेला शब्द कधीही मोडत नाही. मी तुला शब्द दिला होता ना, हरलो तर संबळ वाजवेन. मुक्त्या का हे नाही ग शिकवलं तुला? काय करतेस? थांबव का हे सगळं? मुक्ता तुमची शिकवण बिलकुल विसरली नाही. तिला जे करायचंय ना ते करू द्या. मला विश्वास आहे मुक्ता कधीच चुकीचं वागू शकत नाही. ती जे काही चांगलं वाईट करते ना, त्याच्या मागे तिचा काही ना काही हेतू हा असतोच. तर सुरुवात आहे. आज म्हातारीवरती उलटलंय, उद्या सारंगवरती उलटू शकतं. आणि म्हणूनच मला ती दोघं एकत्र नको आहेत. दादा, ते दोघं. अरे वा, आजीची एवढी काळजी आहे तुम्हाला. म्हणजे मुलगा मुलगी सून जावई नातवंड नातेवाईकांची एवढी फौज आहे. साधं जागेवरून कोणी हल्लं नाही. अनबिलिव्हेबल आहात यार तुम्ही सगळे. काय आम्ही आमची सगळ्यांची इतकी घाबरगुंडी उडाली ना की आम्ही अगदी थिजूनच गेलो इथे. हो, मी तर अगदी थबकलेच. म्हणजे मला काय करावं ना काही सुचणार. किती ओव्हर ऍक्टिंग करता तुम्ही. बस झाली तुमची सगळी नाटकं समजतायत मला. आणि रावसाहेब नगरकर माफ करा, म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या सावत्र आईला बघायला डॉक्टर आणि ECG काढायला एक माणूस बोलावला. दादा, त्यासाठी काही पैसे लागतील तेवढे तुम्ही द्या. हा म्हणजे उधार म्हणून द्या. काळजी करू नका, तुमचा रुपया मी तुम्हाला परत करेन. तुम्ही नका आता काय बोलू. आरडाओरडी वाद नकोय त्या घरात. आपल्याला आजीची काळजी घ्यायला पाहिजे ना, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली. जा ना, आपापली कामं करा. नाही पण दादा, म्हातारीला काही त्रास बीस झाला तर? हो ना. तिच्या जवळ आहेत ना माणसं, ते घेतील काळजी. तुम्ही नका काळजी करू, कळलं ना. असंही म्हातारीचं वय झालंय. समजा उद्या गचकली तर काय फरक पडतो? आपलं आयुष्य पुढे नेलं पाहिजे की नाही? मग आणि त्यातून तुम्हाला जर कुणाला तिचा पुळका आला असेल, प्रेम उतू चाललं असेल, तर तुम्ही जाऊन बसू शकता तिच्या उशाशी पाय दाबत.
चाललंय प्रेम तू आलाय पुळका आलाय कोणाला? नाही नाही मी पण नाही. हा नाही दाजी, आणि आपलं तर अजिबात नाही. हा. ये काय झालं? ये पुढे पुढे इथे जा ना. हा, काय ते बोल, असं खणखणीत बोल. दादा ते डॉक्टरला घेऊन आईला आली, म्हणजे आईला तपासायला डॉक्टरला घेऊन येऊ का? नशीब विचारलंस, न विचारता जर आणला असतास ना तर काय रे, जरा पुरुषासारखा वाग ना जरा. अशा प्रसंगामध्ये जरा तुझा मर्दपणा दाखव. ते काय बायकांसारख्या करत बसतोस. जा आता हो. घेऊन ये डॉक्टरला, नाही तर म्हातारी गचकेल. जा. एक्सक्यूज मी, मी आलो. शुअर. काका, काहीच करू शकत नाही मी स्वतःच्या आईसाठी. सगळं आयुष्य नुसतं भीतीने आणि ते हे दडपणाखाली घालवले. खूपदा वाटायचं की हे असं उठता बसता होणारा अपमान, ते घालून पाडून ऐकावे लागणारे शब्द, सारखा होणारा मानसिक त्रास, हे सगळं सहन करण्यापेक्षा ना आपलं कुटुंब घ्यावं आणि लांब कुठेतरी निघून जावं असं सारखं वाटायचं. पण नुसतं वाटायचं, प्रत्यक्षात ते हे प्रत्यक्षात कृती करण्याची हिंमत माझ्यात कधी झालीच नाही. माझ्यातल्या त्या नाकर्तेपणाने मला थांबवलं. मी कसा रे असा काका रिलॅक्स. हरलो. मला ना हरल्यासारखं वाटतंय रे. असा विचार बिलकुल नाही करायचा. सारं तुला सांगतो, आईला जर काही झालं ना तर मी स्वतःला आयुष्यभर कधी माफ करू शकणार नाही. काका, तिला काहीच होणार नाही. हिम्मत ठेवायची, सगळं नीट होणार आहे. चुकीचा विचार अजिबात करू नका. पण मी काय म्हणते माधवी, आपल्याला कसं चांगलं वाईट सगळं कळतं, तसं या मुक्ताला कळत नसेल का ग? आता कोणी जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तर नाही, म्हणजे आपल्याला कसं वाटतं की आपल्या घरात सुख शांती असावी, आणि मुक्ता घरातून बाहेर गेल्याशिवाय घरात सुख शांती कशी येणार? का आता काय बोलू? मी तर म्हणते सुख शांती नसली तरी चालेल, पण आपण घरातले, आपल्याला तरी तिने चांगली वागणूक दिली पाहिजे ग. पण कसलं काय आणि कसलं काय, आई बाबांनी चांगलीच पट्टी पडवून पाठवलंय तिला. आता ना माइंड गेम सुरू झाला. आपल्या दोघांना सोबत पाहिलं ना मुक्ता की असंच बोलला. चल आपण बाहेर जाऊ. त्यांना जर काय झालंच ना तर काय होईल माहितीये? ही लोक आधीच प्रत्येक गोष्टीसाठी तुला जबाबदार धरतात. त्यात आजीला काय झालं तर मोठ्या मालकांचं आणि तुझ्या भांडणामुळेच आजीवर ही येळ आली असं सगळे म्हणतील. आणि ह्या सगळ्याला मोठे मालक नाही तर तूच कारणीभूत आहे असं पण लोक म्हणतील. या घरात एकच फाशीचा दोरखंड आहे आणि तो तुझ्या गळ्याच्या मापाचा आहे. अण्णा, मी असं काहीच मोठे मालक, मला माहिती आहे तुमचा मुक्तावर लय जीव आहे म्हणून तुम्ही तिचीच बाजू घेणार. पण एक बाप म्हणून मला हे अजिबात पटत नाहीये. कशाला मोठ्यांच्या नादाला लागायचंय? कशाला काही सिद्ध करायचंय तुला? अरे गरीबाची पोर आहे तू. महालात आलीस तरी वर छताकडे बघायचं नसतं, आपल्या पायाकडे बघायचं असतं. म्हणजे पायाला टोचलेले खडे आणि पायाला लागलेली धूळ
आपण कोण आहोत याची सतत आपल्याला आठवण करून देतात. बघा अण्णा, पण तिचं काहीच चुकत नसताना तिनं काय ऐकून घ्यायचं? निदान मी तरी ऐकून नाही घेणार. अहो, याच हट्टापायी घरातल्या जवळच्या माणसांचा जीव जाऊ शकतो मालक. तुम्ही तिच्यासाठी जो आवाज उठवलाय त्यानं स्वतःच्या घरच्यांच्याच कान ठळ्या बसणार आहे. मुक्तामुळं अख्खं घर उद्ध्वस्त झालं असं जर लोक म्हणले तर चालेल का तुम्हाला? एका बाईकडून लय अपेक्षा ठेवता ना तुम्ही. मुलगी असो नाही तर सून असो, तिची चूक असो नाही तर नसो, तूच दोषी, तूच कारणीभूत. शांत बसायचं आणि सगळं सहन करायचं. हा, जन्माने कर्माने बाई आहे म्हणून. पण मुक्ता, तू सहन नाही करायचं. इनफॅक्ट मी ती वेळच येऊ देणार जेव्हा मी तुझ्या भांगात कुंकू घातलं, तेव्हाच तुझ्या सन्मानासाठी झटायचं वचन घेतलं. आपल्यामुळे कुणाचा जीव जात असेल मुक्ता, त्यापेक्षा आपण हे घर सोडून इथून निघून जाऊ. म्हणजे आमच्यामुळे तर कोणाला त्रास होतोय ना, तर हे बघायची माझी इच्छाच नाहीये. त्यापेक्षा आम्ही इथून दूर निघून जाऊ, जिथे कोणीच आमचं नसेल. सगळेच परकी असतील, कुणाच्या जगण्या मरण्याचे आरोप आमच्यावर होणार नाहीत, आणि आमच्या दुःखामुळे कोणाला त्रास पण होणार. मुक्तानं कुणासमोर झुकण्यापेक्षा ना मी हे नक्कीच करेन. खाव एवढाच तू मोठी आहे, पण आपल्या माणसाने दिल्यामुळे लय वेदना देत राहतो. मुक्ता, अगं जड तर जाणारच ना, कारण ह्या घरातल्या हुकुमशाही विरुद्ध लढताय तुम्ही दोघं. या घरातल्या स्त्रियांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार नाही, स्वतःच्या इच्छा बोलून दाखवण्याचा अधिकार नाही, स्वतःच्या कुठल्या गोष्टी सांगण्याचा अधिकार नाही. आता जर सासूबाई असते तर काय म्हणाले असते माहितीये? तुम्ही दोघांनी जी लढाई सुरू केली ना, ती अजिबात थांबू नका, असेच लढत राहा. मोठी आहे तुम्ही. हो मुक्ता, सारंग, मलाही असं वाटतं की तुम्ही दुसराच पर्याय निवडावा. कारण हारडा फक्त तुमचा नाहीये, घरातल्या प्रत्येकासाठी आहे, पुढच्या सगळ्या पिढ्यांसाठी आहे. तुम्ही दोघांना आमच्यासाठी आशेचे किरण आहात. तुमच्या लढ्यामुळे या घरात बदल घडला ना, तर पुढची प्रत्येक पिढी तुमची ऋणी असेल. मला तुमच्या दोघांमध्ये ना शिवपार्वतीचा भास होतो. तसंच दोघे प्रेमळ आहात, अन्यायाविरुद्ध लढणारे आहात, दुसऱ्यांचं भलं चिंतणारे आहात. आणि माझी खात्री आहे सारंग, मुक्ता, तुम्ही तुमचा लढा कधीही थांबवणार नाही. तो लढत राहत आणि कायम जिंकाल. आणि मुक्ता, एक तू या घरची सून असलीस ना, तरी रांधा वाडा उष्टीकडा ह्याच्यामध्ये अडकलेली मला अजिबात आवडणार नाही. आम्ही आमच्या मनाला कुलूप घातलं ग, जिभेला साखळी बांधून घेतली, पण तू अजिबात असं काही करू नकोस. मुक्ता, आज जशी तू उभी राहिली असं तशी मी का नाही राहिले उभी? तुझ्यात मी स्वतःला बघते कायम, असा कायम पाठिंबा असेल बाळा तुला. फक्त एक कर, ह्या घराला आम्हाला सोडून जायचा विचारही नको करूस. आता आम्ही सगळे पोरके होऊन जाऊ ग. मोठी आहे, मी कुठंच जाणार नाही. तुमचा असा आधार मिळाला, लढायला शब्दांचं बळ मिळालं ना, तेवढंच पुष्कळ आहे. या घरात आल्यापासून आम्ही दोघे याचीच तर वाट बघत होतो. तुम्ही बंदिस्त होता ना, तुमची कवी आम्हाला पूर्ण खचून टाकत होती. आई, आई, मी मुक्ताच्या गावी असताना तुम्हाला फोनवर सांगितलंस की सारंग काहीही झालं ना तरी मुक्ताला घेऊनच परत येईल. आणि त्यानंतर मी जास्त जिद्दीने उभा राहिलो. आपण एक करायचं का? आपण मुक्ताला रावसाहेबांच्या समोरच बोलावून घेऊ आणि तिला भेट म्हणून देऊन टाकू, म्हणजे कुणाला काही वेगळं वाटायचं नाही.
हा चांगला उपाय आहे. हा, पण हे करण्याआधी ना आपण जे काही करतोय ते मुक्त्याला सांगायला पाहिजे. मुक्त्याला विश्वासात घ्यायला पाहिजे आपल्याला. नाहीतर काय होईल, यावरून काहीतरी राव साहेबांनी काही खोदबा काढला तर मुक्ताला सांगू बाई तू शांत राहा, है ना. उगाच त्या भांडणावरून परत त्या आजीला काही व्हायला नको. वय ना, पण नाही ती ऐकन आणि आपण तिला दागिने पण घ्यायला सांगू. आई राजा, देवी आई, सगळं ठीक कर ग. गायत्री, तुला कॉलेज असेल ना, तू जा, मी आहे. तुम्ही पण जा आणि एखादी झोप घ्या, मी आहे ना इथं. काळजी करू नकोस. हे बघ, मला आजी सोबतच राहावंसं वाटते. आणि तुझ्यावर खूप जबाबदारी आहे. रावसाहेबांना सहन करत तुला या घराकडे पण लक्ष द्यायचं. त्यांना बरं वाटतं एवढं जरी समजलं ना तरी काळजी मिटन. बरी येते आता, झोप पण लागली. देवी आई, लय उपकार झाले. आजीचा लय जीव आहे आपल्या सगळ्यांवर, लय काळजी आपल्या सगळ्यांची. तरी या वयात त्यानं नको त्या गोष्टी सहन करायला लागत्या. आजीला पण चांगलं आनंदी आयुष्य जगायचा हक्क आहे. आणि तो हक्क मी तुम्हाला द्यायचा जीवतोड प्रयत्न करणार. देवी आई, आजीच्या बाबतीत तरी परीक्षा नको बघू. काय वाटेला जे काही मोठे अडथळे येतील त्याचा त्रास आजीला पण होणार आहे. पण आता इथून पुढं आजीच्या बाबतीत चांगलंच घडायला पाहिजे. तुम्ही हे जे काही जबाबदारी घेण्याचं म्हणताय ना, ते माझ्या मनाला एवढं काही पटलं नाही हो. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण काहीतरी ना चुकल्यासारखं वाटतंय. माधू ग माधू, कसं आहे ना माधवी, तू तुझ्या मेंदूचा वापर जास्त करू नको. काय नाही तो एक दिवस तुझ्या मेंदूला वाटायचो आपला इतका कसा वापर होतोय, आपलं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. निघ निघ. रावदादांना जाऊन भेटते. तू आशाला निरोप दे आणि तू जाऊन दादाला सांग. बरं झालं, बरं झालं. तू दादांना समजवशील ना? मी आहे ना, काही काळजी करू नको. जाऊन दादांना नीट सांग. जा 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 जा. बरं झालं. बिकी, ते दागिने आहेत ना 20-22 लाखाचे तरी असतील. तू म्हणजे ना दागिन्याची चुंबक आहेस. इश्य नाही, कसे अगदी आपल्याकडे खेचून आले आहेत. बरं मी काय म्हणतो, आता कल्टी मारूया. खेळती मारिया म्हणजे जुगारात तुम्ही परत हरणार, आपला हात मोकळा, मग ते मोकळे हात घेऊन इथे यायचं, दादाकडे भीक मागायची, म्हणजे दादा आपल्याला उभा चिरतोय. मग कशाला घेतलेस दागिने? ठेवणार आहेस ना ते? नाही हो, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट प्लॅन आहे. दादाच्या तिजोरीत रास पैसा आहे. काय? हो, हार्ड कॅश. मी बघितलाय स्वतःच्या डोळ्यांनी. एक दिवस मोठा डल्ला मारायचा, सगळं गोळा करायचं, एका पोत्यात भरायचं आणि इकडनं महाराष्ट्र सोडूनच निघून जायचं. दादाच्या हाताला लागलो ना तर आपली राख झाली म्हणूनच समजा. सारखी सारखी त्यांची मला भीती घालू नकोस.
त्यापेक्षा पुढे काय करायचं आणि कसं करायचं हे ठरवूया. थांब, मी दार लावून येतो. म्हणजे ही दोघं काहीतरी वाईट विचाराने इथं आलेत. पण ताई स्वतःच्याच घरात असं का करतेयत? यांचं डाव काय असणार आहे? सावध करायला पाहिजे. मोठ्या मालकांना नाहीतर यांना सांगायला पाहिजे. हा, नाही, काही नाही करायला पाहिजे. जोपर्यंत मला खात्री होत नाही तोपर्यंत कोणालाच काही सांगण्यात अर्थ नाही. नाही, मीच काहीतरी चुकीचं किंवा अर्धवट ऐकलं असणार. काय झालं? असे अचानक का आलात? हे बघ, जे काय घडलंय ते आपल्या दोघांमध्ये. भांडण आपल्या दोघांचं आहे, पण घराकडे का दुर्लक्ष करतेस तू? हा, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणायचं म्हणजे? घराची जबाबदारी कशी काय टाळू शकतेस तू? ठीक आहे, माझ्याकडे लक्ष नाही तुझं, पण घराकडे दुर्लक्ष कसं करतेस तू? अजूनही तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू माझ्या नावाचं आहे, विसरू नकोस. ते विसरलेले नाहीच आहे मी. तुम्हीच म्हणाला तर कुंकू पुसून टाक, पण मी कुंकू पुसलेलं नाही अजून. आता काय झालं ते सांगितलं ना तर बरं होईल. मी काय तुझं रिपोर्टर आहे? उठसूट तुला येऊन बातम्या द्यायला? तुला समजत नाही काय चाललंय ते? की ते माझ्याशी भांडत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन घराची जबाबदारी का नाही घेत तू? पण तुम्हीच माझ्या जबाबदाऱ्या काढून आर्याला दिल्यात ना. हे ऐकवणार हे माहित होतं, ह्याचीच वाट बघत होतीस तू. हे जे काय तू बोलतेस ना ते त्या म्हातारी आणि मुक्तामुळं. त्यांच्यासारखेच पंख फुटलेत तुला. त्यांचं नाही माहिती मला. माझे स्वतःचे पंख हे मंगळसूत्र आणि कुंकू याच्यामध्ये जखडले गेलेत. काय झालं दाजी? काही नाही दाजी, काही दिवसांपूर्वी या घरामध्ये सगळं मिटवण्याकरता आम्ही आलो होतो. म्हटलं सगळं जिथल्या तिथे झालं की आपण आपल्या घरी जावं. पण काही राक्षसी हव्यासा पुढे हे सगळं संपेल असं वाटत नाहीये दाजी. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं आणि आपल्या घरी निघून जावं. तुमची खूप काळजी वाटते दाजी. तुम्हाला कोणी जायला सांगितलं का? नाही, तसं नाहीये दाजी. हा, मग झालं तर कोणी कुठे जायची गरज नाहीये. आणि तुमची मदत मला केव्हाही लागू शकते, माहिती आहे ना तुम्हाला. आणि असंही सगळ्या बायकांची जबाबदारी अंबिकानं घेतलेलीच आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुझं काय इथे झालं ना तर निघ निघ, ते घेऊन जा. जायची गरज नाही. ही माझ्याकडे अशी का पाहते? काही संशय तर आला नसेल ना? सावध राहावं लागेल. आई, अण्णा, आई, अण्णा, मला तुम्हाला भेटायची लय इच्छा असते, पण तुम्ही घरी निघालात का एवढ्या लवकर? काय झालं? तुम्हाला कोणी जा म्हणून सांगितलंय का? नाही नाही, देवी आईच्या कृपेने तसं काही झालेलं नाहीये. आणि पोरी तू पण असं काही येडा वाकडा विचार करू नको.
आणि तुझ्या घरचे एवढे पण वाईट नाहीये. आणि आम्ही काही इथं राहायला आलो नव्हतो. पुरीच्या सारखी 2 मिनिटं टेकून यायला पाहिजे. पण ठीक आहे, ज्यासाठी आलो होतो ते अण्णा, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. काय ते सांगा ना. लपवायचं असं काय नाही पोरी. तुला सांगायची भीती वाटते. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही? अगं तसं नाहीये पोरी. पण जे काय आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं, तू मोठ्या मालकांच्या समोर अशी त्यांना सांभाळ तुला लावला. मान्य आहे, तू त्यांच्या पुढे तशी आठ ठेवली होती. पण तुला सांगतो बाळा, जे चाललंय ना ते लय वाईट चाललंय. बस अण्णा, म्हणून तुमचा माझ्यावर विश्वास राहिला नाही. अगं हाडला ना, तसं नव्हतं म्हणायचं. तू ग काही बाई विचार करू नकस. अण्णा म्हणतायत तू इशय जरा नाजूक आहे. पण तू गार राग डोक्यात घेऊन ये ग, विचार करू नकस. आई, अण्णा काय ते सांगा ना पटकन. माय भीती वाढून राहिली. हे घे, तू यासाठी तुला लग्नात आम्ही काहीच देऊ शकलो नाही. आमच्याकडून भेट आहे. घे. हे घे. आज मी बोलणार. आलं, देवी आईने चंडमुंड राक्षसाचा वध करून त्याच्या चमडीपासून संबळ बनवला. आज तो संबळ आम्ही गोंधळात वाजवतो. आपल्या हातून एवढं चांगलं घडू शकतंय त्यांना आधीच समजलं असतं ना, तर ते आज जिवंत असते. अजूनही वेळ गेलेली नाही. ते बास कर आता. काय म्हणायचं काय तुला? तेच की मेल्यावर निर्जीव होऊन कोणाच्या तरी कामी येण्यापेक्षा जिवंत असताना कोणाच्या तरी कामी या. वाईटातून चांगले व्हा. वाईटाच्या मरणाला वध म्हणतात, चांगल्या माणसाच्या मरणाला बलिदान म्हणतात. जिवंतपणीच राक्षस नाही, चांगले माणूस व्हा. मुक्ता, मला तिला चुकीचं बोललेली. आता यासाठी मी तिला स्वतः कधी माफ करू शकत नाही. तिची चूक माफ करण्यासारखी नाहीच आहे. पण मी तिच्या जीवाची भीक मागतो मालक, तुमच्याकडे तिला काही करू नका. नाही करणार. त्यासाठी माझी पण एक अट आहे. तुला माझे पायताण चाटून माझी माफी मागावी लागेल. जर माझ्या हातून तुमच्यापैकी कोणाचाही जीव जाऊ नये असं जर वाटत असेल तर एवढा एकच पर्याय शिल्लक आहे. पायताण चाटायचं आणि माफी मागायची.
दामू काका काय झालं? माझ्या पोरीला माफ करा मालक. माफी तेव्हाच मिळेल तुझ्या पोरीनं हे सगळं घडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. तिला कळलं पाहिजे. नाही, मी नाही पाहू शकणार. नाही. मुक्ते बाईच्या जातीला ह्या परीक्षा नव्या नाहीत ग. मागावळ. नाही सहन होणार मला. मुक्ते तुझ्या बापाला जिवंत पाहायचं असेल तर मागावळ. मुक्ते मागावळ. हा, नीट डोळे उघडून बघ. बघते रे ती. आता शांतपणे आत्माराम माझी चप्पल चाटू शकतो. अण्णा अहो काय करताय? उठा उठा अण्णा. तू का थांबवतोस त्यांना? हे बघा प्लीज मला माफ करा. म्हणजे मला चुकीचं नका समजू. मी दादांचा प्रत्येक शब्द पाळतो कारण दादा माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. मला त्यांचा हेवा वाटतो आणि मी त्यांचा जास्त आदर करतो. म्हणून तुमचा जो काही अपमान झाला त्यासाठी माझा पाठिंबा आहे असं अजिबात नाहीये. प्लीज असं काही समजू नका. जे काही झालं ते चुकीचंच होतं. म्हणून मी स्वतः दादांशी बोललो. त्यांना म्हणालो की आत्मारामचं कुटुंब म्हणजे हे मुक्ताचं कुटुंब म्हणजे आपलंच कुटुंब नाही का. मग त्यांना असं आपल्या दारातून मन दुखावून घालून देणं हे काही बरोबर नाही. अशाने आजवर जो काही आपण दानधर्म केलाय त्याच्या पुण्याला काहीच अर्थ नाही राहिला. आजवर आमच्या दारातून कोणीच रिकाम्या हाताने कधी गेलं नाही. हो ना सारंग? म्हणजे तुळशीचं पान का असे ना हातावर असायचंच. आणि आज आत्माराम तुमच्या कुटुंबियांना असं निराश होऊन जाताना पाहिलं आणि मला ते काही पटलं नाही. अच्छा काय म्हणाले ते? अरे ते माझ्यावर ओरडले, चिडले, पण त्यांना माझं म्हणणं पटलं आणि म्हणूनच ते तुम्हाला भेटायला इथे येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच सांगतोय आता दादा इतक्यात येतीलच. तोपर्यंत मी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. हा नाही आता घास पण गिळवणार नाही आम्हाला. आम्ही थांबतो पण जास्त वेळ लावू नका. स्वतःच्या जीवाचंच वज वाटायला लागले आता. पण मोठे मालक इथं आम्हाला भेटायला नाही आले तरी चालन. मालक आहेत ते आमचे. आमचा काय राग नाही त्यांच्यावर. आत्माराम हे तुमचं झालं पण दादांना वाईट वाटत असेल आणि तुम्ही जर असं निघून गेला तर त्यांचं मन त्यांना खात राहील. हे बरोबर आहे का? मला काय वाटतंय सारंग थोडा वेळ यांना प्लीज आराम करू दे. तुम्ही आराम करा, मी येतो. आणि सारंग आजीकडे जाशील का? अरे आजीला तुझी जास्त गरज आहे. प्लीज तुम्ही आराम करा. हा मी येतो. दादा येतील.